श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी-12वी बोर्डाचा निकाल जाहीर. जाणून घ्या संपूर्ण अपडेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जायकुमाता देवीची यात्रा आहे कुंभारवाडी इथे. आपण देखील कमेंटमध्ये जायकुमाता देवीविषयी काही माहिती लिहा. त्याचप्रमाणे मी देवीचरणी हीच प्रार्थना करेल की आमचे सर्व विद्यार्थी पास व्हावेत चांगल्या मार्काने, हीच मी प्रार्थना करेल. तर लाईक आणि कमेंट करत चला फटाफट. 10वी-12वीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही कुठल्याही वेबसाईटला क्लिक करू नका, कारण सेफ्टी अकाउंट, तुमचं अकाउंट जर लिंक असेल फोनपे, गुगल पे, तर ते झिरो होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही फक्त गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा आणि तिथे तुम्हाला 10वी-12वीचा निकाल बघता येईल. आता 12वीचा निकाल, 10वीचा निकाल कधी लागणार, निकाल जाहीर झालेला आहे, काय अपडेट आहे याविषयी आपण माहिती बघूयात. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. 10वी-12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु परीक्षेचे निकाल कधी लागले याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सर्वात आधी आता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे आणि तारीख देखील आलेली आहे आणि 10वीच्या निकालाविषयी देखील एक मोठी बातमी आलेली आहे. याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, जो 12वीचा निकाल आहे तो 2 मेला जाहीर होणार आहे, म्हणजे उद्या 2 मेला जाहीर होणार आहे. तो कसा बघायचा, किती वाजता बघायचा, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कुठली वेबसाईट आहे तर फटाफट लाईक करत चला. लाईक करण्यात कंजूसी करू नका. साधारणतः मे महिन्यात 12वीचा निकाल लागतो, 10वीचा पण लवकर लागणार आहे, अशी प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे. कारण पुढील ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये काही अडचण येऊ नये. आता निकाल बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, निकाल बघण्यासाठी तुम्हाला आता बघा, हा जो निकाल आहे, हा निकाल जो आहे तो 11 वाजता बोर्डाची जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत ती पूर्ण माहिती देतील की आपल्या टोटल महाराष्ट्रात किती मुलं होते, किती पास झाले, मुली कुठल्या जिल्ह्यात पास झाल्या, कुठल्या जिल्ह्यावाईज निकाल सांगतील. आणि साधारणतः प्रेस कॉन्फरन्स ती 30-40 मिनिटांची असेल आणि त्याच्यामध्ये निकाल जाहीर होईल. परंतु तुम्हाला प्रत्यक्ष निकाल हा 1 वाजता बघायला मिळेल आणि त्याची एक वेबसाईट असते. त्या वेबसाईटवर तुम्हाला तुमचं नाव, नंबर तसं काही टाकायचं नाही, फक्त नंबर टाकायचं आहे आणि आईचं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला निकाल दिसणार आहे, तो ऑनलाईन दिसणार आहे. आणि तुम्हाला ऑफलाईन आता ह्यावर्षी रिझल्टमध्ये चेंजेस झालेले आहेत. जसं की तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट आणि निकाल एकच असणार आहे आणि त्याच्या बोर्ड सर्टिफिकेटवर QR कोड असणार आहे आणि फोटो असणार आहे. याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे की तुमच्या कुठल्याही आता फ्रॉड जे सर्टिफिकेट लोक बनवायचे तर तसं होणार नाही फ्रॉड, कारण आता QR कोड स्कॅन होणार. आणि दुसरा फायदा असा आहे की तुम्हाला आता कुठं ॲडमिशन प्रक्रियेमध्ये तुमचा रिझल्ट घरी राहिला तर तुम्ही QR कोड तो दिला तरी तुमची पूर्ण माहिती त्या फॉर्म फिलअपमध्ये होऊन जाईल, असा एक बेनिफिट होईल. त्यामुळे आता तुम्हाला ती कागदपत्र सांभाळायची गरज लागणार नाही. 1 वाजता तुम्हाला निकाल बघायचा आहे. ही झाली 12वीची माहिती. आता 10वीची माहिती अशी आहे की 10वीचा जो आहे 10 ते 12 मे या दरम्यान निकाल कधीही पण लागू शकतो. त्यामुळे 10वीच्या मुलांनी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे. काळजी करू नका, सगळे टेन्शन घेऊ नका, सगळे मुलं पास होतील. फक्त लाईक करत चला आणि काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा किंवा दिलेल्या नंबरवर, कुणाला ऑनलाईन क्लास लावायचे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर कुठल्याही वेबसाईटला क्लिक करू नका, फक्त समाचारकट्टा.com या वेबसाईटला गुगलवर सर्च करा. ऑफिशियल वेबसाईट असेल त्या वेबसाईटवर तुम्हाला बोर्डाचा निकाल बघता येईल. कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका सेफ्टी, सुरक्षितेच्या दृष्टीने. तर लाईक करा, लाईक करण्यात कंजूसी करू नका. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. होपफुली सर्व मुलं पास व्हावेत हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.